मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या म्हणतो, मी खाणार तर आता ही भाजी चपातीच खाणार, कारण मला खूप भूक लागली आहे. त्यावेळी मीरा म्हणते नको, तरीही सत्या आता ऐकायला तयारच नसतो. मग आता मीरा ही लगेच पुढे जाते आणि सत्याला म्हणते की खाऊ नका. सत्या अजूनही ऐकायला तयार नसतो. तेव्हा आता निरूपा खूपच बोलू लागते की नालायक, बावळट, तुला अक्कल आहे का? तू हे का खातोस? तरीही सत्या आता लगेच ते ताट घेतो. निरूपाची त्याला चांगलीच आता जिरवायची असते, म्हणून तो टेबलवर बसून आता खाणार असतो. त्यावेळी मीरा म्हणते थांबा जरा, असं म्हणून ती त्याच्याजवळ जाते आणि म्हणते की तुम्हाला काही अक्कल आहे की नाही? अहो, एवढ्या तुम्ही शिव्या खाल्ल्या आणि बोलणं खाल्लं तरीही तुम्हाला काही वाटत नाही का हे अन्न खायला? हे अन्न पचेल का तरी तुम्हाला? असं म्हणून ती निरूपाला देखील अप्रत्यक्षपणे टोमणा मारते. त्यावेळी आता सत्या म्हणतो मला हेच खायचंय, तुला काय करायचं ते खा. तेव्हा निरूपा म्हणते नालायक, बावळट, तू कसा पनवती जन्माला आलाय ना कळतच नाही, असं म्हणून ती सत्याला आता नको ते बोलत असते. त्यावेळी मीराला खूप वाईट वाटत असतं आणि सुधाकर रावांना देखील. परंतु आता ते दोघेही काही बोलत नसतात. काही वेळानंतर आता सत्या म्हणतो मला हिची जिरवायचीच आहे, मी खाणारच, असं म्हणून तो आता एक घास खाणार असतो. तेव्हा मीरा आता पुढे येते आणि म्हणते जर तुम्ही खाल्लं ना तर मी आज दिवसभर जेवणार नाही, असं म्हणून ती त्याला चांगलीच कोंडीत पकडते. त्यावेळी आता सत्या ते ताट ठेवतो आणि लगेच तेथून जातो. मीरामुळे तो एकही घास आता अन्नाचा खात नाही. मग आता निरूपा म्हणते बावळट कुठला, आता कुत्र्याला सगळं अन्न टाकावं लागेल. तेव्हा सत्या जाता जाता ते ऐकतो आणि त्याला अजूनच वाईट वाटतं. मग त्यानंतर तो लगेच आतमध्ये जातो, तर मीराला देखील वाईट वाटतं. निरूपा आता लगेच ते ताट घेते आणि तेथून जाते. त्यावेळी आता सुधाकर राव मीराकडे पाहतात आणि सत्या जरा शांत करू नये असं म्हणतात. त्यावेळी मीरा हो असं म्हणते. सत्या इकडे आतमध्ये हातपाय आपटत बसलेला असतो. त्यावेळी मीरा आता पदर खोचते आणि म्हणते की तुम्ही आता एक करा, गरमागरम शेंगदाणे टाकलेले पोहे तुम्हाला आवडतात ना, ते खाऊन घ्या चला. मग आता सत्या म्हणतो काही नको मला, त्या निरूपाला दे, तिला लागतायत ना ते सगळं काही तिलाच दे. तेव्हा जाऊ द्या, तुम्ही कशाला उगीच चिडचिड करता, असं आता मीरा म्हणते. तेव्हा सत्या म्हणतो तुला काय वाटलं ग, ती जे वागली ते बरोबर होतं का? तिचं नव्हतं का वागणं? मग आता मीरा म्हणते हो ते वागणं मलाही खटकलं, पण आता काय करायचं, आपल्याकडे दुसरा ऑप्शन तर नाही आहे ना, तुम्ही ते अन्न नाही खावं असं त्यांना वाटत होतं ना, मग ठीक आहे. खरं तर त्या भाजी चपातीचं काय कुठे घेऊन बसलात, पण आईसुद्धा ना खूपच कधी कधी अतताईपणे वागतात. सत्या म्हणतो म्हणजे तुला बरोबर समजलं ना की ती कशी वागते ती? त्यावेळी आता मीरा म्हणते हो मला समजतंय, काय त्या भाजी चपातीचं एवढं, पण आता मीरा म्हणते काय आपण काही करू शकत नाही ना एखाद्याच्या स्वभावाला, मग आपणच आपली माघार घ्यायची. त्यानंतर आता सत्या निरूपाला खूपच बोलत असतो. त्यावेळी निरूपाची बाजूसुद्धा तुम्ही समजून घ्या असं मीरा म्हणते. सत्या म्हणतो तू का तिची बाजू घेतेस? त्यावेळी आता मीरा म्हणते अहो तुम्ही रोज जेवण करता आणि किती पोळ्या खाता बरं? तेव्हा सत्या म्हणतो जर मला भूक नसेल तर मी 4 तर नक्कीच खातो, आणि जर भूक असेल आणि भाजी चांगली असेल तर 8 तर नक्कीच खातो. मग आता मीरा म्हणते याचे पैसे झाले किती बाहेर? 100-150 रुपये तर नक्की होतातच ना, डाळ भातसुद्धा त्यामध्ये आला, पापड वगैरे साईड डिशसुद्धा आली. मग अहो घरी हे सगळं काही मिळतं, याचे पैसे खूप असतात आणि तुम्ही तर 1 रुपयासुद्धा घरात नाही देता. तर तुमची आई तुम्हाला याचा जाब विचारूच शकते ना की तुम्ही घरात खर्चायला काही पैसे देत नाही, मग खायला कसं? त्यावेळी आता त्याला समजतं की नक्की काय करायचं आहे ते. तर आता तुम्ही ती चैन द्या बरं माझ्याकडे, असं आता मीरा सत्याला म्हणते. तेव्हा सत्या म्हणतो ती माझ्या हक्काची आहे, मी कशी ती चैन देणार? मग आता मीरा म्हणते तुमचा ज्या गोष्टीवर हक्क आहे तुम्ही ती गोष्ट कधी देणार का? नाही देणार. मी तुम्हाला विचारू शकते का त्याच्याबद्दल? नाही, कारण ती माझ्या आईने दिली आहे तुम्हाला चैन, त्याचं काय करायचं ते तुम्ही करू शकता. तुम्हाला समजतंय ना मी कशाबद्दल बोलते? आपण जर घरात बाजार भरला तर मग आपण हक्काने खाऊ शकतो, पिऊ शकतो, तुम्हाला कोणीही काही विचारणार नाही. मग आपण आता या महिन्यापासून घरात बाजार भरायचा म्हणजे तुमच्या आईची हिंमतच होणार नाही की आपल्याला काही बोलावं. तुम्ही कितीही खाऊ शकता. तुम्हाला कळतंय का? मान सन्मानाने जीवन जगायला हवं. तुम्हाला समजतंय ना मी काय म्हणते? तेव्हा तो म्हणतो हो समजते मला नक्की काय म्हणायचंय. मग आता मी सुद्धा तुमच्यासोबत असेन, आपण दोघेही मिळून
ह्या किराण्याचा खर्च उचलूयात, मी सुद्धा तुमच्यासोबत काम करेन कुठेतरी, असं म्हणून आता मीरा त्याला समजावते. सत्याला आता एक एक गोष्टी हळूहळू समजू आता सुधाकर राव हे आता दरवाजातून पाहत असतात की कशा प्रकारे मीरा त्याला समजून घेते आणि समजवतीये, आणि मीरा सत्यासाठी किती परफेक्ट आहे हे सुधाकर रावांना सत्याची जास्त काळजी सुद्धा वाटत नाही, कारण मीरा त्याच्या सोबतीला असते. आता मीरा ही चांगल्या प्रकारे सत्याला समजावून सांगत असते. सुधाकर राव हे आता तेथून जातात. मग आता सत्या मीराकडे पाहतच राहतो. काही वेळानंतर आता रवी हा सर्वांना आवाज देतो आणि आपल्याकडे बोलवतो. मीरा आता अगोदर तेथे येते आणि विचारते, काय हो रवी भाऊजी, तुमचं काय चाललंय? मग आता रवी म्हणतो, काही नाही, मी तुम्हा सर्वांसाठी एक भन्नाट नाश्ता बनवलाय, पहा ना. असं म्हणून तो आता म्हणतो की याचं आगळं वेगळं नाव आहे, खरं तर हा बाहेरच्या देशातला पदार्थ आहे, परंतु मी याला जरा मराठी ट्विस्ट दिलाय. त्यावेळी आता मीरा म्हणते, मला तर असं वाटतंय आपल्या गोड शेवया असतात ना, तशा या तिखट शेवया आहेत. त्यावेळी तो म्हणतो, हो दादाला बोलव ना. मग आता लगेच मीरा ही सत्याला आवाज देते. सत्या तेथे येतो. सुधाकर राव म्हणतात, हे काय चाललंय तुमचं? मग आता रवी भाऊजींनी आपल्या सर्वांसाठी नाश्ता बनवलाय असं आता मीरा म्हणते. तेव्हा सुधाकर राव लगेच तो नाश्ता खाऊ लागतात. म्हणतात, खूप छान झालंय. मीरा देखील टेस्ट करून पाहते आणि म्हणते, वाव, खूप छान झालाय, मला पण शिकवा हा ही रेसिपी, म्हणजे मी यांच्यासाठी नक्कीच बनवेन. तेव्हा सत्या म्हणतो, तुला खायचं असेल तर खा, मी खाणार नाहीये. मीरा म्हणते, असं कुठे करतात का? अहो रवी भाऊजींनी एवढ्या प्रेमाने नाश्ता बनवला आहे, त्यामुळे आपल्याला खावं तर लागेल. तेव्हा सत्या आता मीराकडे पाहतो. मीरा आता हळूच इशारा करते, खा की. तेव्हा सुधाकर राव म्हणतात, तुझ्या बापाचे पैसे आहेत, कुणाचे नाही, त्यामुळे तू बिनधास्त खाऊ शकतोस. त्यावेळी आता सत्या म्हणतो, नाही बाप, मला खायचंच नाही, आता स्वकष्टाने कमवेल मी आणि मग खाईन. मीरा म्हणते, तुम्हाला म्हणते ना मी खा म्हणून, तर खायचा. कसं असतं ना, आपली चांगली लई चांगली, परंतु रवी भाऊजींनी केलेला हा नाश्ता आपल्याला रोज मिळाला पाहिजे. तेव्हा सर्वजण आता हसतात. तेव्हा सत्या मीराकडे पाहतच राहतो. मग आता तो म्हणतो, हा डायलॉग मलाच बोलून दाखवतेस का? तेव्हा मीरा म्हणते, हो दाखवणार बोलून. आता मीरा त्याला बोलते म्हणून तो लगेच तो नाश्ता खाऊ लागतो. तेव्हा कसा झालाय दादा, मला सांग ना टेस्ट करून, असं रवी सारखाच म्हणत असतो. तेव्हा खूप छान झालाय, एक नंबर, जगात भारी नाश्ता, असं सत्या आता त्याला कॉम्प्लिमेंट देतो. मग आता मीरा म्हणते की अहो खरंच झणझणीत झालाय असा. त्यावेळी आता मी जोशामध्ये जास्त मिरच्या घातल्या की काय बाबा, सांगा ना मला, असं म्हणून रवी विचारतो. तेव्हा सुधाकर राव म्हणतात, अरे खूप छान झालंय, आज मला मिरच्या जरी खायला दिल्या ना तरीही मी खाऊ शकतो, कारण माझ्या सुनेने आज कामच तसं केलंय. तेव्हा मीरा आता सत्याकडे पाहतच राहते. आता माझा सत्यजित सुद्धा मार्गाला लागणार या विचाराने सुधाकर राव हे खूपच खुश होतात आणि रवीने केलेला तो नाश्ता अगदी भरभर खाऊ लागतात. तेव्हा मीरा सत्याकडे पाहतच राहते. तर तुमचं चालू देत, असं आता रवी म्हणतो. काही वेळानंतर सर्वांचं नाश्ता करून होतं. तेव्हा आता सुधाकर राव हे बाहेर एरझऱ्या घालत असतात. मग आता बाप, तुला काय झालं रे, असं आता सत्या विचारत असतो. सत्या आता एक गाडी नीट करत असतो. त्यावेळी आता सुधाकर राव म्हणतात, या रवीने काय बनवलं होतं काय माहीत, एवढं पोटभर खाल्लंय ना की विचारू नको, खूप छान झालं होतं जे काही केलं होतं. सत्या म्हणतो, बाप, अरे जरा पोटाला तू ताण दिला ना, म्हणजे तुला काहीही आजार होणार नाही, काहीही खातो ते पण जास्त प्रमाणात, तुझं पोट बिघडणार नाही का, खरं सांग बरं. त्यावेळी सुधाकर राव म्हणतात, हो रे बाळा, मला कळतंय सगळं, पण काय करू आता, हे काय चाललंय गाडीचं. त्यावेळी आता सत्या म्हणतो, अरे तुझ्या पोटाचं आणि या गाडीचं सेम तसंच आहे. ही गाडी कशी आता कामाला आली, म्हणजे तू कसा आता म्हातारा झालाय, म्हणजे तुला जास्त खाणं पचेल का, अजिबात नाही पचणार, मग असं पोटफुगी वगैरे काही पण होतं. तसंच या गाडीचं असतं रे, या गाडीचं आता वय झालंय. आणि मग मी सांगितलं होतं माझ्या मित्राला की जास्त गाडी पळवू नको, तरी त्याने पळवली. मग आता काय प्रॉब्लेम झाला, तू पाहिलंच ना, पडली ती आजारी गाडी. आता तू कसा एरझऱ्या घालून पोट कमी करण्याचा प्रयत्न करतोय, तसंच या गाडीचं पण आहे. त्यावेळी आता मीरा तेथे येते आणि विचारते, काय चाललंय बाबा तुमचं इथे. मग आता सुधाकर राव म्हणतात की काही नाही बाळा, हे बघ ना, मला रवीने खूप खायला दिला तो नाश्ता, तो जास्त पचला नाही म्हणून मी एरझऱ्या घालतोय. त्यावेळी आता तुम्ही काय करताय, असं मीरा विचारते. गाडी जरा दुरुस्त करतोय. त्यावेळी आता मीरा म्हणते, मी करू का. तेव्हा तू फक्त भाजी आणायचंच काम कर,
असं सत्या तिला म्हणतो. तेव्हा मीरा आता त्याच्याजवळ जाते आणि म्हणते की कोणत्या नंबरचा पाना पाहिजे ते सांगा. तेव्हा आता सत्या म्हणतो 15 नंबरचा. मग आता मीरा त्यातून 15 नंबरचा पाना शोधते आणि लगेच गाडीचं चाक देखील खोलून देते. तेव्हा सत्या आता तिच्याकडे पाहतच राहतो. त्यावेळी आता मीरा म्हणते नुसतं तोंड चालून उपयोग नाही, कधी कधी युक्ती पण करावी लागते. आता सत्या तिच्याकडे पाहत सुधाकर रावांना अजूनच भारी वाटतं की मीरा ही सत्याला किती छान प्रकारे समजून घेते आणि त्याची कामंसुद्धा करू लागते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये निरूपा ही पंकजसाठी डबा घेऊन चाललेली असते. तर नेमकी मीरा पाहते आणि तिचा पाठलाग करतच तिच्या पाठीमागे जाते. पंकजच्या रूममध्ये जाते आणि प्रेमानेच त्याला खाऊ घालत असते. नेमकं हे मीरा पाहते आणि तिला जबर धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.